नमस्कार, मी भीमराव काळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीला जे जंतर मंतर वरती आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक, अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचं. या कॉक्रोच जनता पार्टीनं आवाहन केलं होतं सगळ्या विरोधी पक्षांना की 20 तारखेला केंद्राचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि अधिवेशनाला संसदेला घेराव घालण्याच्या आंदोलनाची घोषणा केली. नरेंद्र मोदींचं सरकार घाबरलं आणि सोनम वांगचुक यांना काल फरफटत निघून दवाखान्यात ऍडमिट केलं. 20 दिवस सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन खत्म करण्यासाठी सरकारनं आपला अजेंडा राबवला. 20 तारखेच्या अगोदरच ह्या सगळ्या लोकांना हटवायचं म्हणून सरकारनं सोनम वांगचुक यांना रात्रीच डॉक्टरचे ड्रेस घालून आले सगळे पोलिस आणि उचलून नेला. दिल्लीचे जे पोलीस कमिशनर आहेत हे पोलीस कमिशनर काल बदलले गेले आणि बदलले गेल्यानंतर नवीन पोलीस कमिशनर हिंदुत्ववादी विचाराचा, RSS विचारधारेचा, भाजपच्या विचारधारेचा आणला आणि त्यानं अक्षरशः सोनम वांगचुक यांना फरफटत न्यायला लावलं. आता त्याचा परिणाम असा झाला की सरकारला वाटलं की हे आंदोलन मोडीत निघालं, मात्र प्रचंड संख्येने लोक त्या जंतर मंतरवरती सध्या जमलेले आहेत. तर अनेक कलावंत तिथं यायला लागलेले आहेत. तर नेमकं कोण कोण कलावंत तिथं यायला लागलेले आहेत, देशभर त्याचा काय परिणाम झाला, जी 2014ला काँग्रेसनं चूक केली अण्णा आंदोलनाच्या दरम्यान, ती चूक भाजप करतंय का सध्या, आणि त्यामुळे देशातला माहोल सगळा खराब झालाय का, देशभर आंदोलन व्हायला लागलेले आहेत, कुठं कुठं आंदोलन होत आहेत, काय होतंय, देशाचा अख्खा माहोल खराब झालेला आहे. याच सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. खरंच नरेंद्र मोदींचा आता राजीनामा येणार आहे का, नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. मोदी हटाव देश बचाव अशा आता घोषणा सुरू झालेल्या आहेत. तर नेमकं या प्रकरणाचं काय गांभीर्य आहे, काय झालंय नेमकं, या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंची सुद्धा प्रतिक्रिया पुढे आलेली आहे. अण्णा काय म्हटलेले आहेत, तसंच इतर लोक काय म्हणतायत, तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण सगळा व्हिडिओ जर बघितला, आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय घडतंय, कुठं काय घडतंय, कुठं कुठं आंदोलनाला सुरुवात झाली. तसंच आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल पटकन सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे. चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 नंतर 12-13ला जी आंदोलनं सुरू झाली त्यानंतर ही पुन्हा 2026 मध्ये आंदोलनं सुरू झालेली आहेत. ज्या नरेंद्र मोदींना सत्तेत आणण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी अण्णा आंदोलन सुरू झालं 2012 पासून, जे देशामध्ये करप्शन वाढलं होतं. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या लोकांना सुद्धा इगो मोठा आला होता, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता, गुन्हेगारीकरण वाढलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये. लोकपाल बिल आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी अण्णा आंदोलन सुरू केलं दिल्लीच्या जंतर मंतरवरून. ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी काँग्रेसनं पुरेपूर प्रयत्न केला. अण्णा हजारेंना अटक केली, तिहाड जेलमध्ये पाठवलं. मात्र त्याचा परिणाम असा झाला की देशभर पुन्हा आंदोलन पसरली. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी मी अण्णा अशा नावाच्या टोप्या घालून लोक आंदोलन करायला लागली. ते आंदोलन दडपण्यासाठी काँग्रेस पक्षानं पुरेपूर असा प्रयत्न केला. त्या काळात सुद्धा दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या ताब्यात होते आणि आज सुद्धा दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. नरेंद्र मोदींच्या बघा कार्यकाळामध्ये 2014 पासून तेच आता पुढे व्हायला लागलेलं आहे. म्हणजे अण्णा आंदोलन काँग्रेसनं दडपण्याचा प्रयत्न केला, तेच नरेंद्र मोदी सरकार आता सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे हे दडपण्याचा प्रयत्न करतंय. आणि हे आंदोलन दडपत असताना मात्र जसं 2014ला झालं, 2014ला जी परिस्थिती देशामध्ये उद्भवली होती त्याच्या अगोदर 12ला 13ला तीच परिस्थिती आज देशात 2026ला उद्भवलेली आहे. म्हणजे निवडणुका नेमक्या 2-2.5 वर्षावरती आहेत. 2012-13च्या काळात सुद्धा निवडणुका 2 वर्षावरती आहेत. तेव्हाच अण्णा आंदोलन सुरू झालं. करप्शन, भ्रष्टाचार, महागाई या विषयावरती आंदोलन सुरू झालं. लोकांना असं वाटलं की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई कमी होईल, करप्शन कमी होईल, देशातले एक अधिकारशाही, घराणेशाही सगळं नष्ट होईल असं वाटलं. मात्र नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून तर देशामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला.
तो एवढा भ्रष्टाचार बोकाळलाय की तो खालपासून वरपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकळलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार आता एकदम नसानसात लोकांच्या भिडलाय, जातीवाद नसानसामध्ये भिडलाय. हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान आणि हिंदू दलित, हिंदू ख्रिश्चन अशा पद्धतीचा जो वाद आहे हा प्रचंड भारतीय जनता पक्षानं द्वेष पसरला, वाद लावला देशामध्ये एकाधिकारशाही आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं पुरेपूर प्रयत्न केला. भाजपनं जे सांगितलं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, जे काय भाजपनं नारे दिलेल्या होत्या, ज्या काही घोषणा दिलेल्या होत्या भाजपनं, त्या सगळ्या सपशेल फेल ठरल्या. गो हत्याबंदी कायदा हा प्रभावशाली राबवणार असं सांगितलं गेलं होतं, मात्र त्याला सुद्धा हडताळ फासला गेला. गो हत्याबंदी त्या उलट भारत देश हा बीफ एक्सपोर्ट मध्ये जगात प्रथम क्रमांकावरती आला. म्हणजे जगात भारताचा आता पहिला क्रमांक आहे बीफ एक्सपोर्ट मध्ये. जे उत्तर प्रदेशचे हिंदुत्ववादी सरकार मानलं जातं, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड ही जी राज्य आहेत हे हिंदुत्ववादी विचाराची सरकार आणि हिंदुत्ववादी सरकार मानले जातात. याच सरकारमध्ये आणि याच राज्यांमध्ये सर्वाधिक बीफ एक्सपोर्ट होतं. त्यातले त्यात देशामध्ये उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक बीफ एक्सपोर्ट होतं. ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातं आणि त्याच्यामध्ये गायी कापणं हे सर्वाधिक महत्व आहे. म्हणजे जसं की आपण जर बघितलं तर इतर देश मुस्लिम कंट्री आहेत, त्या देशामध्ये गायीचं मांस हे सर्वाधिक खाल्लं जातं, त्यानंतर म्हशीचं मांस खाल्लं जातं. म्हणजे गायी, म्हशी, बैल हे सगळं कापण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक आहे. आणि त्या ज्या कंपन्यांना लायसन दिली गेली त्या कंपन्यांकडून सुद्धा करोडो रुपये घेण्यात आले. एका कंपनीकडून 40 कोटी 50 कोटीचा फंड हा भारतीय जनता पक्षाने घेतला. आणि हे आता काही लपून राहिलेलं नाही, हे सगळं भांड भारतीय जनता पक्षाचं उघडं पडलं. आणि हे उघडं पडलेलं भांड आता झाकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शहा करत जरी असले तरी हे झाकणं कठीण आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात कट्टर हिंदुत्ववादी, जे कट्टर विचारधारेचे हिंदुत्ववादी होते, हे सगळेच्या सगळे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आता उतरल्याचं आपल्याला दिसतंय. त्याच्या आपल्याकडे काय व्हिडिओ सुद्धा आहेत, काही फुटेज सुद्धा आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम बघा, सोनम वांगचुकला कशा पद्धतीनं उचलून नेलं गेलं ते मी दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा बघा, सोनम वांगचुकला आणि भाजपचे जे कट्टर लोक आहेत, जे पूर्वी कट्टर होते, त्यांनी भारतीय जनता पक्ष कसा सोडला ते सुद्धा बघा दाखवतो. आणि देशभर जो माहोल बनलेला आहे भाजपच्या विरोधात तो सुद्धा आपण बघूया. कलाकार देखील मोठ्या संख्येने विरोध करायला लागलेले. हा बघा, कलाकार आता मोठ्या संख्येने उतरायला लागलेले आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सितारे हे सोनम वांगचुक, अभिजित दीपके यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. देशामध्ये जो माहोल हिंदू मुस्लिम केलं जातंय बघा. तो इसीलिए और मैं कहती हूँ सबकी बस की बात नहीं कि वो रहना, क्योंकि हम लोग अपने कमिटमेंट भी होते हैं. बघा, कलाकार अक्षरशः नरेंद्र मोदींना चोर म्हणायला लागलेले. जे कलाकार आजपर्यंत एका शब्दाने बोलत नव्हते, जे कलाकार जातील त्यांच्यावरती धाडी टाकल्या जात होत्या. बघा, बिल्कुल गलत है, ये बिल्कुल गलत है. ये डरपोक सरकार ऐसे ही करेगी. और ये अगर हम लोग इस पे चुप गए या हमने इसका संज्ञान नहीं लिया तो ये लोकतंत्र भी इस तरह खत्म. सवाल मेरा ये है कि सरकार की तरफ से कोई भी संवाद नहीं हुआ है अभी तक, और जबकि यहाँ पे 19 दिनों से 20 दिनों से लगातार वो अंचल पे. बघा, हे पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि हे सातत्य आहे. आता कलाकार हळूहळू पुढे यायला लागलेत, लोक सुद्धा पुढे यायला लागलेले आहेत. सोनम वांगचुक यांना जे अटक केली त्या अटकेच्या रागापोटी लोक प्रचंड बाहेर निघालेले आहेत. जिकडं तिकडं एजेंडा बता रहे सोनम वांगचुक सर को, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? क्या सोनम वांगचुक सर चीफ का बघा, डजंट डिजर्व एन आंसर. सबसे बड़े देशद्रोही वो है जो देश में इतनी प्रॉब्लम होने के बावजूद कुछ नहीं कर रहे हैं, दुनिया भ्रमण कर रहे हैं, मेलोडी खिला रहे हैं, वो देशद्रोही. बघा, त्यांना मोदीला देशद्रोही म्हणली ही म्हणायला लागलेले आहेत कलाकार आता. म्हणजे किती भयान परिस्थिती. आणि एक अंधभक्त तुम्हाला दाखवतो बघा. नरेंद्र मोदींची बघा, ज्या वेळेस मुसलमानाची घरं तोडली तेव्हा यांना बरं वाटत होतं, आणि जेव्हा स्वतःवरती वेळ आली तेव्हा ती अंधभक्ती गायब झाली. बघा,
छीन लेती थी तब तक के मुझे कोई फर्क नहीं पड़ा, लेकिन जिस दिन मेरी रोजी रोटी छीन ली गई मुझसे, मेरी दुकान तोड़ दी गई, मैं एक सिंगल मदर हूँ, अकेली माँ हूँ, खुद कमाती हूँ और अपने बच्चे पालती हूँ। जब मेरा सब कुछ बर्बाद हुआ, जब मैं गिड़गिड़ाई बीजेपी सरकार के कार्यकर्ताओं के आगे, बघा अगर किसी ने ही मेरी परिस्थिती झाली। तब मुझे पता चला कि मैंने कितने बड़े भ्रष्टाचारी का सपोर्ट किया। बघा हे किती भ्रष्टाचाऱ्यांचा सपोर्ट केला असं सांगितलं गेलं, म्हणजे देशामध्ये आज काय परिस्थिती झालेली आहे। त्याचबरोबर बघा उद्धव ठाकरे, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही सुद्धा मुंबईमध्ये एक दिवसीय आंदोलन करणार आहे, हे उद्धव ठाकरेंचं बघा बघा सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके आणि तो लढा तिकडे उभारलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय। बघा हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की आंदोलनाला पाठिंबा। आणि दुसरं एक तुम्हाला दाखवतो की रेल्वे भरून भरून उद्या जे आंदोलन होणार आहे 20 तारखेचं, त्या आंदोलनाला कशी लोक निघालेले आहेत बघा। विद्यार्थी, हे सगळे विद्यार्थी आहेत, म्हणजे दिल्लीला जो संसद घेरावा आहे हा जबरदस्त होणार आहे ना। आणि नरेंद्र मोदी या सगळ्या गोष्टींना घाबरलेला आहे, प्रचंड घाबरलेले आहेत। त्यामुळं सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। बघा बघा हे सुरू आहे आता देशात, हे सगळे सगळे निघाले दिल्लीला लोक 20 तारखेच्या आंदोलनाला, ही सगळी मंडळी निघालेली आहेत। बघा म्हणजे सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न हे भारतीय जनता पक्षानं केलेला आहे। आणि आंदोलन बघा आता ग्वाल्हेरला काल जे अटक ह्याला सोनम वांगचुक यांना जे पोलिसांनी बघा त्याच्या विरोधामध्ये बघा सरळ सरळ लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि रस्त्यावरती उतरून लोक प्रोटेस्ट करायला लागलेले आहेत की सरकारच्या विरोधात। हे जे सरकार, जे गुंग बहिर जे सरकार झालेलं आहे, सरकार कारवाई करत नाही, म्हणून लोक ह्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर जो फुटलेला आहे तो नीट पेपर फुटलेला पेपर आणि त्यामुळं धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा ही मागणी लोकांनी केलेली होती। मात्र या मागणीला भारतीय जनता पक्षानं हरताळ फासला। बघा भाजपचे अजून एक अंधभक्ताचा व्हिडिओ दाखवतो मला, सुधारलेले बघा। और मैं अपने बाप कसम खा रहा हूँ, मैं अपनी माँ की कसम खा के रहा हूँ, जिंदगी में सबसे बड़ा अपराध किया। इस बीजेपी को वोट देने का 7 महीने को में रहा, 3 वेळा मतदान दिलं म्हटले मी मत मोदी। हम करें हमारे साथ 1 लाख के करीब मेरे यूट्यूब पे फॉलोअर है, ठीक, मेरे भाई पर 1 करोड़ के करीब है। हम सब लोगों से यही कहेंगे, आप बीजेपी के विचारधाराओं पे जाओ और 2.5 लाख का अभी कर्ज पे जो घूम रहे हो, चिंता मत करो। अगर ये मोदी रह गया तो आने वालों तक अभी नितिन नवीन का 45 की कौन चिंता कौन चड्डा है, चड्डी खोलती है, हम बिहारी हैं, ठीक है, जाके जो है दुकान में पीट के आए चाइना वाले को, ठीक है, हमारा पोस्ट पर है, बघा नहीं है कि बिक जाते हैं, हम दलाल नहीं भैया। 14 छोटी से 3 लाख मोदी को वोट दिया, 3 वेळा नरेंद्र मोदींना मतदान दिलं म्हणून सांगितलं त्यांनी आणि आता पश्चाताप होतोय म्हणले आम्हाला नरेंद्र मोदींना मतदान दिल्यानंतर। म्हणजे मोदींनी किती भयानक परिस्थिती या देशामध्ये करून टाकली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। बघा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आता लोक रस्त्यावर उतरलेत। काल जे सोनम वांगचुक यांना जे पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेलेला आहे त्याचा हा परिणाम आहे। देश जागरूक झालेला आहे, देशात सगळीकडे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि भली मोठी अशी आंदोलन व्हायला लागलेले आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोक धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा नाही मागत, नरेंद्र मोदीचा राजीनामा मागायला लागलेले आहेत। नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यावा असं आता लोकांनी मागणी केलेली आहे। धर्मेंद्र प्रसाद बाजूलाच पडले, मात्र नरेंद्र मोदींनीच आता राजीनामा द्यावा म्हणून लोक रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत आणि ट्रेन भरून भरून लोक दिल्लीला जायला लागलेले आहे।
तर सोनम वांगचुक यांना बघा पोलिसांनी अभिजित दिपके यांना सुद्धा मारहाण केली. हे कशी मारहाण केली बघा. अभिजित दिपके वरलो नाही म्हणून सुद्धा त्याला हे केलं. हे बघा दिल्ली पोलीस अभिजित दिपकेला मारहाण केली. और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्चा करेगी तुम लोगों में, अब दिखाते हैं तुम लोगों को हम क्या है. एक दिल्ली पुलिस का रुपया, ये गुंडे हैं ये. बघा अभिजित दिपकेला मारहाण केली पोलिसांनी आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे सध्या. आणि या व्हिडिओची चर्चा मात्र सगळीकडे जोर धरलेली आहे. म्हणजे बघा छत्तीसगड असेल, सगळ्या राज्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. छत्तीसगडचं मी तुम्हाला दाखवतो. हे छत्तीसगड मध्ये आंदोलन सुरू आहे आता. म्हणजे काल भारतीय जनता पक्षानं भली मोठी चूक केली. जे अण्णा आंदोलन जे 2012-13 झालं, अण्णा आंदोलनादरम्यान जी काँग्रेसनं चूक केली होती अण्णा हजारेंना अटक करून, आता तीच चूक भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. सोनम वांगचुक यांना उचलून नेऊन सोनम वांगचुक यांना उचलून नेला आणि त्याचा परिणाम आज देशभर असा झाला. देशभर आंदोलनं पेटलेली आहेत. सगळे तरुण जागरूक झालेला आहे. तरुण सगळा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि अशा पद्धतीनं तरुण सगळा आंदोलन करायला लागलेला आहे. पेटून उठलेला आहे तरुण. आपण बघू शकता छत्तीसगड मधला आहे. म्हणजे मी सकाळी हे सगळं सर्च करत होतो कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. एकही राज्य असं राहिलेलं नाही की त्या राज्यामध्ये आंदोलनं नाहीत. सगळे मुलं आणि त्यांची पालकं रस्त्यावरती अक्षरशः उतरलेले आहेत. आता भाजपचे सुद्धा काही लोक राजीनामा द्यायला लागलेले आहेत. भाजपचे लोक म्हणायला लागलेले आहेत की बाबा आता आपण इथं राहून काय फायदा नाही, आपण राजीनामा दिलेला बरा. म्हणून भारतीय जनता पक्षाची सुद्धा बरीच लोक राजीनामा द्यायला लागलेले आहेत. ते सुद्धा दाखवतो. त्याचबरोबर जी गोदी मीडिया आहे त्या गोदी मीडियाला सुद्धा लोक कशी खिदडून लावतात. त्याचबरोबर बघा अभिजित दिपकेचा आजचा सकाळचाच व्हिडिओ आहे बघा. ट्रॅक्टर रॅली, लोक ट्रॅक्टर घेऊन यायला लागलेले आहेत. शेतकरी सगळे या आंदोलनाला, हे सगळे शेतकरी आहेत. आता बघा दिल्लीतनं डायरेक्ट आहे साइड से उठाकर, पर यहाँ पर कुछ लोग मेरे को देखने को मिले हैं जिन्होंने सर पर अपने कफन बांध लिए. कफन तो आज ही बांधा है ना आपने सर? हाँ जी, आज ही कफन बांधा है. और ये हमें निर्जल है. बघा हाँ जी, आज से निर्जल हो. आज से निर्जल है. वैसे मेरे को अंदर स्ट्राइक के 4 दिन हो गए हैं. और जिस तरह से सोनम वांगचुक जी के ऊपर कार्रवाई की गई है उसके विरोध में ये कफन बांधा गया है. आप सब लोगों ने कफन बांध लिया, मतलब सब अंदर स्ट्राइक कर देते भी कफन वाला सर ये बांध सब निर्जल है. मतलब मैं भी बांध सकता था ये सर पे, पर वो लोग निर्जल है जिन्होंने बांध रखा है ना, मतलब पानी भी नहीं पी रहे हैं, हम भी त्याग दिया है. बघा आता सगळेच आंदोलनाला बसलेले आहेत सगळेच. म्हणजे याचा परिणाम असा झाला बघा. अभिजित दिपकेंनी जे सांगितलं जैसे आप उनको छुपा कर रखे रशीद के अंदर. अगर आपको ये रशीद नहीं जितना भी इज्जत से लेकर चलते मुझे से छुपा के लेकर जाते हैं. अगर आपको ये नीचे का दी तो सोनम वांगचुक आप यहाँ से इज्जत से लेकर जाते की 2012-13 ची परिस्थिती निर्माण आहे. बघा जंतर मंतर वरती हे सुरू आहे आता परत. स्टूडेंट को पकड़ के जंतर मंतर से भगा रहा है और मार रहा है, पीट रहा है. मैं आप लोगों से अपील करता हूँ इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करें ताकि सब लोग जगह. जब तक आप लोग सपोर्ट नहीं कीजिएगा तब तक कुछ नहीं होगा. इसलिए आप लोग सपोर्ट कीजिए और इस वीडियो को. बघा हे आता सध्या सुरू झालेलं आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने बघा राजीनामा दिला. नमस्कार, मैं मुकेश कुमार झंझात्रा वाल्मीकि. मैं आज ये घोषणा करता हूँ बघा कि मैं भारतीय जनता पार्टी के सभी दायित्वों से हा कालचा व्हिडिओ आहे लेटेस्ट. और प्राथमिक काल ह्या व्यक्तीनं राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाचा. से लगातार पार्टी संगठन में दायित्व निभा रहा था. मौजूदा में प्रदेश महामंत्री एससी मोर्चा चंडीगढ़ की जिम्मेदारी मेरे पास थी. बघा और हरियाणा में मैं जिला प्रभारी रहा, क्षेत्र का प्रभारी रहा, थानेसर विधानसभा का इंचार्ज रहा. विभिन्न चुनाव में मुझे काम करने का अन्य प्रदेशों में भी मौका मिला. संगठन के लिए हमने दिन रात मेहनत की. हमने गरीब, किसान, मजदूर, छोटे व्यापारी सभी के बीच में जाके पार्टी के लिए समर्थन जुटाया और सरकार बनाने का काम जिससे हुआ. लेकिन अभी मैं देख रहा हूँ कि पिछले कई वर्षों से
भारतीय जनता पार्टी अपने मूल सिद्धांतों से भटक चुकी है और जनता की अपेक्षाओं के अनुरूप कार्य है। बघा हे में आहत होकर लोगों की भावनाएं हे भारतीय जनता पक्षाचा नेता आहे हरियाणातला, राजीनामा देऊन टाकलाय आणि लहान लहान विद्यार्थी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बसले जावा। बघा शाळेमध्ये आता हे सुरू झालेलं आहे मोदीच्या विरोधात। बघा आता हे सगळीकडे सुरू झालं, सगळीकडे हे सुरू झालंय, म्हणजे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या गाड्या सुद्धा फोडल्या जात आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो एक व्हिडिओ। बघा काल उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याला मारहाण झाली आणि त्याची गाडी सुद्धा फोडून तोडून टाकली। बघा हा व्हिडिओ, भाजप नेत्याची गाडी फोडली आणि त्याचा बघा अक्षरशः गाडी तोडून फोडून टाकलेली आहे। हा भाजप नेत्याचा व्हिडिओ आहे कालचा। म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे योगी आदित्यनाथ याचं सरकार आहे, विद्यार्थ्यांचा गुस्सा, किती विद्यार्थी रागाला गेलेले आहेत बघा। म्हणजे हे देशभर माहोल सुरू झालेला आहे, जिथं भाजपाही दिसतंय तिथं लोक मारहाण करतायत, जिथं भाजप असेल तिथं ठोकून काढा, अशा आशयाचं सध्याचं सुरू झालेलं आहे। तर सोनम वांगचुक यांना जे आज्ञास्थळी नेलं बघा, आता 20 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक लोक सहभागी होणार आहेत, अनेक पक्षाची लोक सहभागी होणार आहेत। ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो कोण कोण आंदोलनामध्ये सहभागी होईल बघा। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे दिल्लीमधलं, या आंदोलनाला बघा अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी सांगितलं होतं की 20 तारखेला दिल्लीला घेरावा घालायचा आहे, दिल्लीच्या जे संसद भवन आहे त्याला घेरावा घालायचा आहे आणि त्याच्या संदर्भात अनेक लोक आता पुढे निघालेले आहेत आणि केवळ आणि केवळ ह्याचा धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा मागत होते, मात्र आता ते नरेंद्र मोदींचा राजीनामा मागतायत आणि नरेंद्र मोदींचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। तर देशातले जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, उबाटा गट, हे सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे, सगळेजण दिल्लीला निघालेले आहेत। आता या सोनम वांगचुक यांच्यावरती 18 तारखेला बघा त्यांना रात्रीच दिल्ली पोलिसांनी ह्याचे कपडे घालून आले डॉक्टरांची आणि तिथनं उचललं, असं दवाखान्यात नेऊन ऍडमिट केलं। आता हा जो मुद्दा आहे हा देशभर प्रचंड गाजलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या समर्थनार्थ बघा भरपूर लोक आता निघलेले आहेत। रात्री 2:30 वाजता आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद रात्री 2:30 वाजता आलेले आहेत बघा, रातच्या 2:30 वाजता बघा, म्हणजे किती भयानक सुरू आहे। रात्री 2:30 वाजता चंद्रशेखर भाई आले, तिथं आंदोलनाला बसले, सगळी मुलं तिथं, म्हणजे जिथं त्या जंतर मंतरवरती सोनम वांगचुक असताना जेवढी लोक होती त्याच्या 10 पटीनं लोक आता वाढलेले आहेत। म्हणजे प्रशासनाला हे आंदोलन आता हाताबाहेर जाताना दिसायला लागलेलं आहे। नरेंद्र मोदी जब जब डरता है तब तब पुलिस को आगे करता है, ह्या ज्या घोषणा आहेत ह्या घोषणा सुद्धा बघा 2:17 रात्रीची झालेत आणि चंद्रशेखर आझाद तिथं पोहोचलेले आहेत। तसंच अनेक नेते तिथं जाऊन गाठीभेटी घ्यायला लागलेले आहेत बघा। हे चंद्रशेखर आझाद तिथं पोहोचले बघा आणि आंदोलनाची धार अशी तीव्र झालेली आहे सध्या की जबरदस्त अशी तीव्र आंदोलनाची धार झालेली आहे आणि हीच आंदोलनाची धार बघून मोदी सरकार घाबरलं आणि त्याच्यामुळंच या लोकांना अटक करायला लागलेलं आहे। आता सोनम वांगचुक यांना बघा पाठिंबा महाराष्ट्रातनं सुद्धा बघा, कोल्हापूरचं जे गोकुळ दूध उत्पादक संघ आहे त्या संघानं सुद्धा पाठिंबा जाहीर केलाय बघा।
बघा महाराष्ट्रातून सुद्धा हा वाढता पाठिंबा आहे. त्यात राकेश टिकेत सरकार का ये क्या हो गया? बघा मुस्लिम मंच को पकड़ा था ना, इतने सारे लोग अब हंगर स्ट्राइक पर बैठ गए. आता सगळेजण सोनम वांगचुकच्या जे स्ट्राईक सुरू होता त्यामध्ये बसलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाची काही नफरती येत आहेत आंदोलनात, त्यांना बघा असं बदलू घेतलंय लोकांनी. बघा कानून मारले भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना. नफरती लोक जे येत आहेत त्यांना कानून मारलं जात आहे. बघा म्हणजे अब देश ज्या गोटा, म्हणजे किती भयानक परिस्थिती आता देशाची चाललेली आहे. बघा त्यात सुप्रीम कोर्टाचे वकील असतील किंवा इतर लोक असतील, हे सगळेच्या सगळे बघा आता मोदी हटाव देश बचावचे नारे सुरू. बघा मोदी हटाव देश बचावचे नारे सुरू झालेले आहेत. दोस्तों देख सकते हैं दिल्ली के जंतर मंतर में आज सबसे मोदी हटाव देश बचावचे नारे सध्या जोरदार असे सुरू झाले. लगातार एक ही नारा लग रहा है, सभी एक ही नारा लगा रहे हैं साथ में कि मोदी हटाओ देश बचाओ. ये सुन सकते हो. आता हे सुरू झालेलं आहे देशभर, मोदी हटाओ देश बचाओ सगळीकडं. बघा अशा पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे. तर देशामध्ये 2012-13 जे अण्णा आंदोलन सुरू झालं होतं, त्यानंतर मोदी सरकार सत्तेत आलं आणि मोदी सरकारच्या विरोधात 2026 मध्ये मोदी हटाव देश बचाव असे नारे आता जोरदार सुरू झालेले आहेत. म्हणजे नरेंद्र मोदींना पाय उतार व्हावाच लागेल असंच एकंदरीत सध्या आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कादळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.